नमस्कार. मी योगिता मुकडे नवी दृष्टीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. नवी दृष्टी शब्दरूपी इतरांना कोणाला तरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत व्हावी व संकटांना बळ मिळावे, हेच या नवी दृष्टीचा उद्देश. आजचा नवदृष्टीचा विषय आहे स्वतःला इतरांच्या जागी ठेवून बघा. सर्वच प्रश्न आपोआप सुटतील. अगदी काल परवाचीच गोष्ट आहे. बाहेर गेली असताना 2 मुलं खेळताना खेळतानाच काय भांडताना दिसली. एक म्हणाला, "जग कसं लाल-लाल दिसतंय ना?" दुसरा त्यावर म्हणाला, "कुठे रे? सगळं कसं हिरवं-हिरवं दिसत आहे." त्यातच दोघांचा वाद सुरू होता. दोघांनी हा घातलेला वाद पाहून मी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना म्हटलं, की तुम्ही घातलेले चष्मे अदलाबदली करा बरं." आणि लगेच बघता क्षणी त्या दोघांनीही आपल्या चष्म्यांची अदलाबदली केली. आणि चष्मेच काय, तर त्यांची उत्तरंही अदलाबदली केलेल्याचं जाणवलं. अगदी खरंच या दोघांसारखी आपली सर्वांची मनस्थिती असते. बघा, आपण सर्व जग वा सर्वांना आपल्या दृष्टिकोनातूनच पाहतो वा समजतो. आपली गृहीतके, मते अगदी आपल्याप्रमाणे इतरांवर लादतो. आपल्या धारणा तयार करतो. परिणामी इतरांचा विचारही आपल्या मनात येत नाही. आणि मग विचारांची तफावत होते आणि नातेसंबंध बिघडू लागतात. हे फक्त इतर नात्यांमध्येच होतं असं नाही आहे, मैत्रीमध्ये सुद्धा या गोष्टी दिसून पडतात. आणि हे फार काही नवीन नाही आहे. जर या गोष्टी टाळायच्या असतील तर फक्त इतकंच करायचं आहे, स्वतःला समोरच्याच्या जागी ठेवून बोलायचं किंवा वागायचं, बस. बघा फरक जाणवतो का? पटतंय ना मी काय म्हणतेय ते? फक्त एकदा थोडासा प्रयत्न करून बघा. धन्यवाद.